नमस्कार. माझं नाव कौस्तुभ कुलकर्णी. मी पोर्चुगलला आहे आणि मी पोर्चुगलला NCLL म्हणून एक कंपनी आहे, विच इज अ व्हेरी गुड कंपनी इन एज्युकेशन सेक्टर ॲज वेल ॲज सर्व्हिस प्रोव्हायडेड ॲज वेल ॲज बिझनेस कन्सल्टन्सीमध्ये खूप चांगली कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी काम करतो आणि आज मी हा पॉडकास्ट करत आहे कारण आपल्याकडे आज खूप एक इम्पॉर्टंट असे व्यक्ती आलेले आहेत. त्यांचं नाव सुशांत पिंपळे आहेत. हे आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत आणि हे आपल्याला आज एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट बद्दल सांगणार आहेत. तो सब्जेक्ट म्हणजे आपले जे इंडियन स्टुडंट्स आहेत, ज्यांना इंडियाच्या बाहेर जायचं आहे, एज्युकेशनसाठी जायचं आहे, त्या एज्युकेशनसाठी जाण्यासाठी काय काय डिफरंट इश्यूज येतात, कुठले कुठले डेस्टिनेशन्स आहेत, कुठले कुठले विजाज आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आज आपल्याला हे सर देणार आहेत. तर मी आज या पॉडकास्टमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि त्यांना वेलकम करतो. मिस्टर सुशांत पिंपळे, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन अवर पॉडकास्ट. मिस्टर सुशांत, थँक्यू नमस्कार. व्हेरी मच. नमस्कार कस्तुभ. नमस्कार, नमस्कार मिस्टर तुमच्या सुशांत सगळ्या पिंपळे. थँक्यू व्ह्युअर्स व्हेरी आणि मच. स्टुडंट्सला पण माझा नमस्कार. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस युअर पॉडकास्ट. आणि राईट, डेफिनेटली राईट सर, माझं जे राईट एक्सपिरियन्स सर. आहे 20 वर्षाचं काउन्सिलिंगमध्ये, IIT मध्ये, बिझनेस कन्सल्टिंगमध्ये, त्याचे प्रत्येक एक एक टिप्स आणि माझं सगळं नॉलेज मी या पॉडकास्टमध्ये देईल, जेणेकरून स्टुडंटच्या पुढच्या भवितव्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच सर. माझा आज ना सर तुम्हाला एक पहिला प्रश्न आहे की आपले जे भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांना परदेशात का जायचं त्यांनी, जसं तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये पण युनिव्हर्सिटीज आहेत. ओके, मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की का त्यांनी इंटरनॅशनली जावं? तुम्हाला असं का हे वाटतं की त्यांनी जावं? आता जर तुम्ही डेटा बघितला 2024चा, तर इंडियामधून बरोबर सर. कमीत कमी 13 लाखाच्या वरती स्टुडंट्स बाहेर गेलेले आहेत राईट सर. शिकण्यासाठी. आणि हा जो ट्रेंड आहे तो वाढतच जाणार आहे. याच्या मागे रिझन पण असं आहे की एक प्रोफेशनल ग्रोथ चांगली मिळते त्यांना. इंटरनॅशनल एज्युकेशन आहेत ते करिअर असं देत आहेत की प्रॅक्टिकल एज्युकेशन असतं त्याच्यामध्ये. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत आफ्टर एज्युकेशन. इंटर्नशिप्स आहेत भरपूर. गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे त्या लोकांना बरंच आफ्टर एज्युकेशन कम्प्लिटिंग. कल्चर एक्सपोजर मिळतंय, कारण की कसं असतं वेगवेगळ्या दुनियेतील प्रत्येक कोण्यावरून लोक आलेली असतात, स्टुडंट आलेली राईट सर. असतात ते युनिव्हर्सिटीमध्ये. आपल्याला कोण मोरक्कन भेटतो, फ्रेंच भेटतो, स्पॅनिश भेटतो, अमेरिकन भेटतो, प्रत्येक प्रत्येक राईट. आणि वेगवेगळे कल्चर असतात, फूड्स वगैरे. एक एक्सपोजर चांगला मिळतो आणि तुम्ही पुढच्या करिअरसाठी किंवा कॉम्पिटिशनसाठी एक रेडी होतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे वर्ल्डमध्ये चाललंय, जसे बऱ्याच कंट्रीज आज, जपान बघितलं तुम्ही, US बघितलं, तर टेक्नॉलॉजी वाईज दे आर मोर अहेड दॅन आर कंट्रीज अँड मेनी राईट अदर सर. कंट्रीज. तर तो एक्सपोजर खूप लवकर मिळतो. राईट सर. राईट सर. त्यामुळे शिक्षण जे बाहेर घेतात पोरं, दॅट इज ऑलवेज गुड फॉर देम. राईट सर. राईट सर. बरोबर. सर तुम्हाला पुढचा प्रश्न माझा काय आहे की आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्पेशली तुम्हाला काय वाटतं की कुठले 5 असे डेस्टिनेशन्स आहेत ते त्यांनी चूज करावे फॉर देअर फर्दर एज्युकेशन अकॉर्डिंग टू यू सर? चूज करावे पेक्षा मी एक म्हणेल की आता जो ट्रेंड चालू आहे, सध्या जो ट्रेंड चालू आहे, राईट त्याच्यामध्ये सर. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे पहिले चूज करतात. बिकॉज ऑफ वास्ट युनिव्हर्सिटीज, ऑप्शन्स, कोर्सेस आणि टेक्नॉलॉजी वाईज दे आर मोर अहेड. AI आता आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. राईट दे आर सर. मोर अहेड दॅन एनी अदर कंट्री. राईट. जर IT मध्ये जाणार असाल किंवा मेडिकलमध्ये जाणार असाल, तर लोक US चूज करतात. युकेलाही जातात बरेचसे. युके आपलं पारंपरिक म्हणण्यापेक्षा फार पुरातन काळ युकेशी एक संबंध असल्यामुळे लोक मोर अट्रॅक्टेड टू द UK कल्चर अँड ऑल. राईट सर. त्याच्यानंतर कॅनडाही प्रिफर करतायत. सध्या कॅनडाची परिस्थिती तेवढी चांगली नाहीये, बट हाऊएव्हर तिकडे परमनंट रेसिडेन्सीचं ऑप्शन आहे मुलांना आफ्टर कम्प्लिटिंग द स्टडी, आफ्टर कम्प्लिटिंग देअर एज्युकेशन. ॲज अ इंग्लिश अजून कंट्री म्हणून ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे.
आणि नॉन राईट. इंग्लिश कंट्री बट व्हेरी स्ट्रॉंग कंट्री इन युरोपियन युनियन ॲज अ जर्मनी, तेही प्रिफर करतात. तर हे 5 अजून आहे कंट्री, बट हे 5 पोरं मोस्टली डेस्टिनेशन प्रिफर करतात. याच्यामध्ये पण असं आहे की पीपल असं म्हणतो ना आपण की लोक फक्त एक ट्रेंड सेट केलं की त्याच्या मागेच धावतात. सो बेसिकली बिकॉज ऑफ दोज थिंग्स दीज आर द 5 कंट्रीज लोक जास्त प्रिफर करतात. बरोबर सर, बरोबर. माझा तिसरा प्रश्न सर तुम्हाला आहे की परदेशात शिक्षण घेण्याची जी आव्हाने आहेत, ऍज यू नो की खूप डिफरंट आव्हाने असू शकतात. तर काय काय त्यांना डिफिकल्टीज येऊ शकतात, काय काय त्यांना सिच्युएशन्स येऊ शकतात जेव्हा ते बाहेर शिक्षणाच्या प्रोसेससाठी जातात? फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटतं की तसे तर फार आहेत चॅलेंजेस. इट स्टार्ट्स फ्रॉम द बिगिनिंग, विजापासून सगळं. पण तिकडे गेल्यावर जो सर्वात पहिले चॅलेंजेस वाटतं ते कल्चरल शॉक भेटतो. एक कल्चरल ऍडजस्टमेंट असतं. एक बरोबर. नवीन कल्चर असतं, लाईफस्टाईल असतं. त्याच्यामध्ये ऍडजस्ट करणं स्टुडंटला इनिशियली थोडं डिफिकल्ट जातं. त्याच्यानंतर राईट. असं असतं की फायनान्शियल कॉन्स्ट्रेंट्स पण आहेत. बरेच वेळेला आपण विचार करतो की एक लोन घेऊन जाऊया तिकडे, आपलं शिक्षण चांगलं होईल, जॉब तिकडे मिळू शकतं आपल्याला. पण बरेच वेळेला पार्ट टाइम जॉब्सही तेवढे डिफिकल्ट असतात मिळणं, पण बरेच वेळेला मॅनेज होऊन जातं. अजून बरेचसे स्टुडंट्स असतात ज्यांना होम सिकनेस असतं. होम राईट. सिकनेस त्यांना तुम्हाला माहिती आहे की अवे फ्रॉम द फॅमिली आणि फ्रेंड्स इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ऍडजस्ट असतं. आणि राईट. एक कुठेतरी एक अकॅडमिक प्रेशरही असतो. राईट. तर या बऱ्याच गोष्टी असतात की जेणेकरून आपल्याला ते चॅलेंजेस येऊ शकतात. राईट सर, राईट सर, राईट सर. माझा चौथा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर, की शिक्षण पूर्ण हे त्यांचं एकदा शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या साठी काय तुमचं काय सजेशन आहे, की त्यांचं तर एकदा जर करिअर पूर्ण झालं, त्यांचं 4 वर्ष 3 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर त्यांना कशा कशा ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात पुढे सर? अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत. एक शिक्षण संपल्यावर म्हणजे एक बेसिक एज्युकेशन त्यांचं 2 वर्षाचं मास्टर असेल किंवा बॅचलर असेल, त्यांना इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि इतरही आहेत. बट याच्यामध्ये चॅलेंजेस काही आहेत. इकडे आपण एक करिअर काउन्सिलिंग जेव्हा म्हणतो ना, तर राईट सर. वेन इट्स टाइम कम्स फॉर अब्रॉड एज्युकेशन, नुसतं करिअर काउन्सिलिंग इम्पॉर्टंट नाहीये, तर एक इमिग्रेशन काउन्सिलिंग पण इमिग्रेशन इम्पॉर्टंट काउन्सिलिंग. आहे. हो. राईट सर. राईट. बरोबर, बरोबर सर. आता अजून एक खूप साऱ्या स्टुडंट्सनी हे आम्हाला विचारलं पण होतं, की हा प्रश्न तुम्ही सुशांत सरांना विचारा, की आता असं आपल्याकडे असे खूप सारे स्टुडंट्स येतात ज्यांची फायनान्शियल कंडिशन, जी आर्थिक कंडिशन आहे त्यांची एवढी ती स्टेबल नाहीये. तर अशा स्टुडंटसाठी तुमचं कुठलं डेस्टिनेशन त्यांनी चूज करावं? त्यांनी युरोप चूज करावं, त्यांनी युके चूज करावं, US चूज करावं, कुठलं डेस्टिनेशन त्यांनी चूज करावं असं तुम्हाला वाटतं सर? करेक्ट. कौस्तुभ, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही हा विचारलेला आहे. हा बरेचसे प्रश्न स्टुडंटच्या मनात असतात आणि त्यांच्या पॅरेंटच्याही मनात असतात. ऍक्च्युली डेस्टिनेशन चूज करणं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे अब्रॉड एज्युकेशनमध्ये. होतं काय की बरेचसे स्टुडंट्स फायनान्शियल तर आहेत, पण बरेचसे स्टुडंट्स युके, USA, ऑस्ट्रेलिया असे कंट्री चूज करतात. का तर त्यांची फॅमिली असतात तिकडे, रिलेटिव्ह असतात, फ्रेंड्स गेलेले असतात. एक त्यांना फॅसिनेशन असतं, मला पण त्या कंट्रीमध्ये जायचंय. बट कसं आहे, हाताची बोटं जशी सारखी नसतात, तसं सगळ्याच कंट्री प्रत्येकाला सुटेबल नसू शकतं. आता मेजॉरिटी ऑफ स्टुडंट जे जातात आपले एज्युकेशन घेऊन, ते लोन घेऊन जातात आणि लोन जिकडे राईट. आलं तिकडे एक डेप्थ येते फायनान्शियल हे, आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी येते. लोन काढताना मुलं बरेच वेळेला घर गहाण ठेवतात, सोनं गहाण ठेवतात, जमीन गहाण ठेवतात. त्या बरेच लोकांकडे पैसेही असतात, तेही लोन घेऊन जातात. सो प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना खरंच फायनान्शियल इश्यू आहेत, ज्या पॅरेंट्सला लो इन्कम ग्रुप आहे, त्यांनी सरासर हा विचार केला पाहिजे की आपण जे बाहेर जातोय एज्युकेशनसाठी, द फायनल अल्टिमेट थिंग इज टू सेटल देअर अँड टू अर्न मनी. तर राईट. असे बरेचसे स्टुडंट्स आहेत जे बिचारे लोन काढून गेलेले आहेत युके, ऑस्ट्रेलिया वगैरे. पण तिकडे काय होतं, शिक्षण संपलं की त्यांना एक पोस्ट स्टडी वर्क विजा दिला जातो,
जेणेकरून ते 2 वर्ष अजून काम करू शकतात. तो पोस्ट स्टडी वर्क विजा संपला की कंपनी मग पुढे त्यांना हायर नाही करू शकत. ते सांगतात की आम्ही स्पॉन्सर नाही करणार, कारण की प्रत्येक कंपनीला एक गाईडलाईन्स असतं. स्पॉन्सरशिप करताना एक स्पेसिफिक त्यांना सॅलरी द्यावी लागते. अँड राईट. मेनी टाइम्स कंपनीज आर नॉट ready to continue that particular person, but they are more interested in hiring on post study work visa. त्याच्यामध्ये पण वेगळ्या गाईडलाईन्स आहेत. तर राईट. याच्यामध्ये काय होतं, असे बरेच चॅलेंजेस आहेत, की मेन चॅलेंजेस तर हेच आहे. ऍडमिशन तुम्हाला मिळेल, लोनही मिळेल, तुम्ही जाणारही. तुमचं जेव्हा शिक्षण संपतं त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सेटलमेंट कसं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके सर. ओके सर. सर, थँक यू व्हेरी मच फॉर द व्हेरी गुड पण इन्फॉर्मेशन. येस सर. अजून तुम्हाला पण तुम्ही काही अजून इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही आपल्या स्टुडंट्सना देऊ शकता सर. करेक्ट. तुम्ही अजून एक प्रश्न विचारला, आय थिंक आय मिस आउट दॅट, की कमी एज्युकेशन मध्ये कुठे हे घेऊ शकता. तर इट्स नॉट येस सर. अबाउट कमी पैशामध्ये, बट माझ्या मते नुसतं कमी पैशामध्ये एज्युकेशन घेणं महत्वाचं नाहीये. तर जे एज्युकेशन आपण घेतोय त्याच्यानंतर सेटलमेंट आपण कुठे करू शकतो ती पण महत्वाची आहे. तर याच्यासाठी मी सजेस्ट करेल की युरोप इज द बेस्ट डेस्टिनेशन, कारण की युरोपमध्ये 32 कंट्री आहेत. त्या 32 कंट्रीमध्ये अशा बऱ्याच ईस्टर्न युरोपमध्ये कंट्रीज आहेत जे कमी पैशामध्ये 3-4 लाखामध्ये एज्युकेशन स्टार्ट करू शकता तुम्ही. म्हणजे आज तुम्ही जर बँगलोरला गेलात, पुण्याला गेलात, तर तुमचे 3-4 लाख तर असेच जातात कोणत्याही राईट एज्युकेशनमध्ये. सर. तर हेच तुम्हाला तिकडे बॅचलरमध्ये, मास्टरमध्ये एज्युकेशन मिळू शकतं. अशाही कंट्रीज आहेत ऑस्ट्रिया, फिनलँड, जिकडे तुम्हाला स्कॉलरशिप फुल्ली फंडेड मिळते, फ्री एज्युकेशन होतात, तेही आहेत. आणि राहण्याचा खर्चही जो तुमचा पुण्याला तुम्ही जातील किंवा बँगलोरला जातील, एक 15-20 हजारामध्ये जो महिन्याचा खर्च लागतो तुम्हाला राहण्याचा, खाण्याचा, तोही सेम इक्विव्हॅलंट ईस्टर्न युरोपियन मध्ये आहे. आता जसं NCLL खूप प्रमोट करतात, बरेच स्टुडंट्स गेलेले आहेत लॅथिवियाला, लिथुएनियाला, पोर्तुगलला. तर मला वाटतं की दीज आर द बेस्ट टॉप डेस्टिनेशन्स फॉर स्टुडंट्स हू रिअली वॉन्ट टू a well abroad education, international education along with settlement option. आता एक स्टुडंट होते, त्यांचं मला माहितीये की त्यांनी 2-3 वर्षाचं बॅचलर केलं पोर्चुगलला आणि 2 वर्षाचं मास्टर केलं. बेस्ड ऑन दॅट त्यांना सिटिझनशिप मिळाली, त्यांना पोर्चुगलचं पासपोर्ट मिळालं. तर त्यांचं राईट. सेटलमेंटसाठी खूप इझी झालं ते. US आणि UK मध्ये कसं तुम्हाला सेटलमेंटसाठी फार वर्ष घालवावी लागतात. US मध्ये तर राईट. ग्रीन कार्ड मिळेपर्यंत फार वर्ष जावे लागतात. ते फार एक क्यू आहे ती मोठी. UK मध्येही सेटलमेंट ऑप्शन्स आर नॉट इझी. ऑस्ट्रेलिया इज ऑल्सो नॉट इझी. कॅनडामध्ये आहेत, बट कॅनडामध्ये जॉब्स ऑप्शन कमी असल्यामुळे कॅनेडियन लोक US ला जातात जॉबसाठी. तर माझ्या म्हणण्यानुसार कमी पैशामध्ये लोन न घेता आणि IELTS ची गरज नसते युरोपियन एज्युकेशनला जेव्हा तुम्ही जातात, राईट. तेव्हा तुमचं एक बॅकग्राऊंड चेक केलं जातं की तुम्ही एक पर्टिक्युलर वर्ष, 10 वर्ष किंवा सर्टन इयर्स तुम्ही इंग्लिश एज्युकेशन घेतलंय की नाही. बेस्ड ऑन दॅट तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. तर एक प्रक्रिया, जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती पण इझी आहे. फीज ही जास्त नाहीये इन टर्म्स ऑफ फंड्स, ट्युशन फीस, अकॉमोडेशन चे जे एक्सपेन्सेस आहेत तेही कमी आहे. आणि तुम्हाला एक पार्ट टाइम जॉब्स पण मिळतात. आणि मेन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन, तुम्हाला एज्युकेशन झाल्यानंतर रिटर्न येण्याची गरज नाहीये. तर तुम्ही एक सेटल होऊ शकता, तिकडे ऑप्शन आहे. वेर ॲज अदर कंट्रीजमध्ये तुम्हाला ही तलवार असते तुमच्या नेहमी, की बाबा माझं एज्युकेशन संपल्यावर माझं वर्क परमिट कसं होईल, कंपनी कोण हायर करेल की नाही, जर हायर नाही केली तर मला रिटर्न जावं लागेल, माझ्या डोक्यावर लोन आहे एवढं, इंडियात जर मी रिटर्न गेलो तर लोनचे पैसे कसे भरणार, एवढी सॅलरी तर नसणार जी इंडियामध्ये आहे आणि जी युरोपमध्ये आहे. तर आय विल ऑलवेज सजेस्ट की NCLL खूप चांगलं करते. बरेच स्टुडंट्सला पाठवलेलं थँक्यू आहे सर. ईस्टर्न युरोपमध्ये. आणि कस्तुर, मलाही पर्सनली तुमच्याबद्दल माहिती आहे की तुम्ही फार काउन्सिलिंग केलेले आहेत स्टुडंट्सला. राईट. मुंबईच्या राईट. बऱ्याच कॉलेजेसमधून पोरं आलेली आहेत तुमच्याकडे. अँड आय थिंक दिस इज द बेस्ट डेस्टिनेशन फॉर स्टुडंट्स हू हॅज अ लो इन्कम ग्रुप. आणि ज्यांना इवन US ला जरी उद्या फ्युचरमध्ये जायचं असेल किंवा UK मध्ये जायचं असेल, त्यांनी पहिले डेस्टिनेशन गाठावं युरोपचं. आणि युरोपमधून ते इरॅस्मस प्रोग्राम थ्रू पण ते शिफ्ट होऊ शकतं. सो देर आर ऑलवेज ऑप्शन्स देर आर इफ दे ऑप्शन. हॅव अ डेस्टिनेशन कंट्री लाईक US अँड UK. पण पहिले त्यांनी इंडियामधून निघावं, युरोपमध्ये यावं, अँड देन फ्रॉम द युरोप दे कॅन गो एनिवेअर.
राईट सर, राईट सर. थँक यू व्हेरी मच सर फॉर ग्रेट इन्फॉर्मेशन. आपल्या स्टुडंटसाठी पण ही इन्फॉर्मेशन खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही हा टाइम दिलात आमच्या स्टुडंटसाठी. तुम्ही वेळ वेळ काढला आमच्यासाठी, त्याच्यासाठी खूप धन्यवाद सर. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन, काही अजून डिटेल्स द्यायचे असतील तर तुम्ही यू आर मोस्ट वेलकम सर. डिटेल्स काही नाही, तेवढेच आहेत. फक्त तुम्ही जे कौस्तुभ करतायत ते खूप चांगलं करतायत आणि मे बी तुम्ही तुमचे वेबसाईट्स आणि NCLLचं सगळं सांगू शकतात. ऑफकोर्स मी तर आहेच, जॉईन आहेच NCLL बरोबर. बट कौस्तुभ बऱ्याच स्टुडंट्सला राईट, गायडन्स करतायत आणि आम्ही मोस्टली फोकस करतोय ज्या राईट, राईट. पोरांना होप सोडू नये, ज्यांच्याकडे कमी जरी पैसे असतील तेही अब्रॉडचं एज्युकेशन घेऊ शकतात, तेही अब्रॉडला सेटल होऊ शकतात अँड विदाउट एनी इश्यूज. सो प्लीज कॉन्टॅक्ट मिस्टर कौस्तुभ. तुम्हाला नक्कीच NCLL कडून हेल्प मिळेल. Yes, yes, yes. Definitely, definitely, sir. Okay. Thank you very much, sir, for coming on the podcast, sir. Thank you very much for the great information. And good luck, sir. Thank you very much. थँक्यू कौस्तुभ. थँक्यू. बाय. Thank you, sir. Thank you, Namaskar. Thank you. Thank you. Bye.